2002 मध्ये अशी मूवी रिलीज होते जी भारतीय सिनेमामध्ये नवीन इतिहास रचवते. मोठ्या पडद्यावर लोकांचा मूवी बघण्याचा दृष्टिकोनच बदलते. आपण कोणत्या मूवी बद्दल बघत आहोत हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? तर आपण बघणार आहोत देवदास या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती. तर आज आपण देवदास या मूवीचे अननोन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर वेळ न घालवता सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला. मूवीला इतक्या मोठ्या ग्रँड लेवलला बनवलं होतं की जितकं या मूवीचं बजेट होतं त्या बजेटमध्ये 7 ते 8 मूवी बनवून सहजच तयार झाल्या असत्या. लोकांनी अगोदर इतके मोठे सेट बघितले नव्हते. त्यावेळेस 12 करोड मध्ये फक्त माधुरी दीक्षित यांचा कोटावाला सेट बनवला होता. त्या बजेटमध्ये त्यावेळेस एक चांगली मूवी सहजच बनवून तयार होत होती. देवदास मूवी खूपच खास आणि यादगार मूवी राहिली. यामध्ये फक्त पैसाच नाही तर खून आणि घाम पण गाळला गेला होता. ही मूवी बनवायला इतक्या अडचणी आल्या की त्यावेळेस 2 जणांचा जीव पण गेला होता. त्यामध्ये देवदास, पारू आणि चंद्रमुखी यांच्यामध्ये असलेले इमोशन बॉन्डिंग यांना ना फुल ऑडियन्स खूपच कनेक्ट झाली होती. मूवी बघितल्यावर खूप लोक त्यावेळेस थिएटरमध्ये रडत बाहेर आले होते. देवदास तुम्ही खूप वेळा बघितले असेलच, पण तुम्हाला माहित आहे का की एका छोट्या सीन मध्ये सलमान पण आपल्याला पाहायला भेटले होते. हिंदीमध्ये 1955 मध्ये देवदास मूवी आली होती. त्यावेळेस देवदासच्या रोल मध्ये दिलीप कुमार होते, पारूच्या रोल मध्ये सुचित्रा सिंह होत्या आणि चंद्रमुखीच्या रोल मध्ये वैजंतीमाला होत्या. 1955 नंतर संजय लीला भंसाली यांनी 2002 मध्ये पुन्हा देवदास ही मूवी बनवली होती, ज्यामध्ये शाहरुख खान देवदास बनले होते, ऐश्वर्या राय पारू बनल्या होत्या आणि माधुरी दीक्षित चंद्रमुखी. देवदास मूवी रिलीज झाली होती 12 जुलै 2002 रोजी. यामध्ये आपल्याला पाहायला भेटले होते ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित, शाहरुख खान, जॉकी श्रॉफ, किरण खेर, मनोज जोशी. डायरेक्टर होते संजय लीला भंसाली. संजय लीला भंसाली यांनी खामोशी या मूवी पासून डेब्यू केली होती. ज्यावेळेस लोक ज्या मूवीला लोकांनी इमोशनल तर कनेक्ट झालेच होते, परंतु ती खामोशी मूवी बॉक्स ऑफिस कलेक्शन या मूवीचं जास्त झालं नव्हतं. बॉक्स ऑफिसवर ही मूवी फ्लॉप झाली होती. त्यानंतर त्यांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत हम दिल दे चुके सनम बनवली, ज्यामध्ये लोकांना ही मूवी खूप आवडली होती आणि या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा खूप चांगलं झालं होतं. आणि हम दिल दे चुके सनम या मूवीच्या 2 वर्षानंतर त्यांनी देवदास ही मूवी बनवली होती. या मूवीचा डायलॉग स्क्रीन प्ले पण त्यांनीच लिहिला होता. इतक्या मोठ्या बजेटला पैसा तर लावला होता, इतक्या मोठ्या बजेटच्या मूवीला पैसा लावला होता हिऱ्याचे व्यापारी भरत शाह यांनी. या मूवीमध्ये म्युझिक दिलं होतं इस्माईल दरबार आणि बिरजू महाराज यांनी. यामध्ये गाण्याचे सगळे व्हर्जन मिळून टोटल 10 गाणे होते आणि हे सर्व सॉन्ग एकदम ओरिजिनल अँड मेलोडियस होते. या सॉन्ग मध्ये आजकाल आपण बघतो तर सर्व गाण्यांची कॉपी केली जाते, परंतु देवदास या मूवीचे सर्वच्या सर्व सॉन्ग एकदम मेलोडियस होते व ते आजही आपण ऐकले तर एकदम आपल्याला एकदम फ्रेश फिलिंग देतात. तर मूवीचे कोणते सॉन्ग होते ते आपण बघूयात. हे किसकी आहट, हे किसका ये साया, हुई दिल में दस्तक, भला कौन आया, हम पे किसने हरा रंग डाला, ओ हम पे किसने हरा रंग डाला, खुशी ने हमारी हमें मार डाला, मार डाला, मार डाला, मार डाला, हो हम पे किसने हरा रंग डाला, खुशी ने हमें मार डाला, हमें मार डाला, हमें मार डाला, हमें मार डाला.
मारे डाला, मारे डाला, मारे डाला। रे डोला रे डोला रे डोला रे, डोला रे डोला रे डोला रे। पान के मैं घुंघरू पहन के मैं पायल, पान के मैं घुंघरू पहन के मैं पायल, ये झूम रे नाच। डोला रे डोला रे डोला रे डोला रे डोला रे डोला सिंह डोला मंडोला रे। बेरी पिया बड़ा बेदर्दी, हाय बेरी पिया बड़ा बेदर्दी। सिलसिलाए चाहत का न हमने न बुझने दिया, ओ पिया ये दिया ना बुझा है ना बुझेगा, मेरी चाहत का दिया मेरे पिया, संग आजा रे मेरे पिया। हमेशा तुमको चाहा, हाँ चाहा, हाँ चाहा तो नहीं 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 कुछ भी नाही। तर हे होते मूवी मधले काही फेमस सॉन्ग। मूवीची खास गोष्ट ही होती यामध्ये मॉडर्न म्युझिक शिवाय क्लासिकल म्युझिक पण होतं, त्यामुळे ऐकायला खूप छान वाटत होतं। गाण्याचे लिरिक्स लिहिले होते समीर आनंद व बिरजू महाराज यांनी। या गाण्यामध्ये आवाज दिला होता श्रेया घोषाल, कविता कृष्णमूर्ती, के उदित नारायण व विनोद राठोड यांनी। आता बघूयात आपण या मूवीचे बजेट अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन। त्यावेळेस या मूवीचं बजेट खूपच होतं। ही मूवी खूपच महागडी मूवी होती। मूवीचं बजेट एकूण 50 करोड रुपये होतं व इंडियामध्ये या मूवीने कलेक्शन केलं होतं 68 करोड रुपये आणि वर्ल्ड वाईड कलेक्शन केलं होतं 168 करोड रुपये व ही 2002 मध्ये आलेली एक सुपरहिट मूवी झाली होती। त्यावेळेस सिनेमागृहात ही मूवी बघायला 2 करोड पेक्षा सुद्धा जास्त लोक आले होते आणि खूप साऱ्या सिनेमागृहात ती 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस ही मूवी चालत होती आणि 2002 मध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवण्यामध्ये ही मूवी फर्स्ट नंबरला होती। 2 नंबरला मूवी होती राज, 3 नंबरला होती काटे, 4 नंबरला होती आखे, 5 नंबरला होती हमराज। 2002 हे इयर बॉलिवूड मूवीला इतकं चांगलं नव्हतं। देवदास या मूवीला 7.5 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग दिलेली आहे। संजय लीला भंसाली यांनी हम दिल दे चुके सनम ही मूवी खूपच हिट झाली होती व ही त्यापेक्षाही मोठी मूवी बनवायचा विचार करत होते। या मूवीमध्ये शाहरुख खान फर्स्ट चॉईस नव्हते। या मूवीमध्ये देवदासच्या रोलसाठी संजय लीला भंसाली यांनी सलमान खान यांना पहिल्यांदा सजेस्ट केलं होतं, परंतु जे की संजय लीला भंसाली यांच्या मागच्या मूवी खामोशी आणि हम दिल दे चुके सनम या मूवीमध्ये पण सलमान खान आणि त्यांनी सोबत काम केले होते, परंतु सलमान खान यांना आपल्या दुसऱ्या मूवीमध्ये बिझी होते, त्यामुळे यामध्ये काम करू शकले नाहीत। खरंच या शाहरुख खानच्या जागी सलमान खान जर या मूवीमध्ये असते तर ऐश्वर्या आणि सलमान खान यांची जोडी खूपच छान वाटली असती। तुम्हाला काय वाटतं? सलमान खान यांनी या मूवीमध्ये चांगली ऍक्टिंग केली असती का? तर मला तर 100% असं वाटतं की केली असते, कारण तुम्ही सलमान खान यांची तेरी नाम या मूवीमध्ये ऍक्टिंग पाहिली आहे, खूपच त्यांची नॅचरल ऍक्टिंग आहे। सलमान खानने या मूवीमध्ये काम करू शकले नाहीत। नंतर हा रोल शाहरुख खान यांना ऑफर झाला व नंतर यामध्ये ते काम करायला तयार झाले। पारो अँड चंद्रमुखीच्या रोलमध्ये ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांना अप्रोच केलं व नंतर त्याही या रोलसाठी तयार झाल्या। त्यावेळेस कास्टिंग व्हायच्या अगोदरच सेट बनवायला चालू होतं। फर्स्ट देवदास हवेली, त्याच्यासमोर पारोची हवेली, नंतर चंद्रमुखीचा कोटा ही सर्व सेट बनवायला 9 महिने लागले। त्यावेळेस संजय लीला भंसाली हे सेट बनवायला खूपच पैसा लावला होता। सगळं सेट बनवायला 20 करोड रुपये लागले होते।
त्यामध्ये 12 करोड रुपये तर माधुरी दीक्षित यांचा कोटा बनवायलाच गेले होते. यामध्ये चुन्नी बाबूचा रोल जॉकी श्रॉफ यांना ऑफर झाला होता. या रोलसाठी फर्स्ट मनोज भाजपे यांना अप्रोच केलं होतं, परंतु त्यांनी या मूवीमध्ये काम करण्यासाठी नकार दिला. नंतर त्यांच्या जागी जॉकी श्रॉफ यांना साईन केलं. माधुरी दीक्षितचा जो कॉस्ट्युम होता त्याची किंमत त्यावेळेस 15 लाखच्या आसपास होती. त्या कॉस्ट्युमचं वजन पण खूप जास्त हेवी होतं आणि इतक्या जास्त वजनाच्या कपड्यात माधुरीला डान्स करायला खूपच अडचण येत होती. डोला रे डोला या सॉन्ग मध्ये ऐश्वर्या आणि माधुरी दीक्षित यांचा सेम ड्रेस डिझाईन केला होता. सरोज खान यांनी याची कोरिओग्राफी केली होती व 10 दिवस याची शूटिंग चालू होती. या गाण्यामध्ये दोघींसाठी खूपच हेवी ड्रेस अँड ज्वेलरीचा वापर केला होता. ऐश्वर्याचे तर इयरिंग्स इतके हेवी होते की त्यांच्या कानातून रक्त येत होतं. मूवीचं सर्व सॉन्ग सुपरहिट झाले होते आणि इस्माईल दरबारने 2 वर्षात या सॉन्गना कम्प्लीट केलं होतं. मूवीचं सॉन्ग बेरी पिया खूपच पॉप्युलर झालं होतं आणि त्या सॉन्गला श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. खरं तर श्रेया घोषाल यांचं हे फर्स्ट डेब्यू सॉन्ग होतं. त्यांना गाताना सांगितलंच नव्हतं ओरिजिनल सॉन्ग आहे म्हणून. त्यांच्याकडून फक्त असं बोलले होते की प्रॅक्टिस करायची आहे, परंतु श्रेया घोषाल यांनी इतकं मस्त हे सॉन्ग गायलं की तेच सॉन्ग कन्फर्म झालं. त्यावेळेस श्रेया घोषाल यांचं एज फक्त 16 इयर होतं. फिल्म देवदास मध्ये श्रेया घोषाल यांनी फर्स्ट टाइमच गाणं गायलं होतं आणि श्रेया घोषालला बेस्ट प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेअर अँड नॅशनल अवॉर्ड सुद्धा दोन्ही मिळाले होते. यामध्ये शाहरुख खानचा रोल अर्ध्या मूवीपेक्षा जास्त ड्रिंक केलेला दाखवला जातो. तो सीन रिअल दिसण्यासाठी त्यांनी खरं ड्रिंक केली होती. शाहरुख खानने या मूवीमध्ये खूपच रिअल ऍक्टिंग केली आहे. देवदास या मूवीला त्यावेळेस 5 नॅशनल अवॉर्ड भेटले होते आणि 10 फिल्मफेअर अवॉर्ड भेटले होते. नंतर संजय लीला भंसाली यांच्याच मूवीने हा रेकॉर्ड तोडला व त्यांच्या मूवीला ब्लॅक या मूवीला 11 फिल्मफेअर अवॉर्ड भेटले. तर या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व थँक्यू सो मच ऑल ऑफ यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.